टीव्ही सत्यमेव व्रतम। बँकेची नवीन इमारत ओम भवनाचं उद्घाटन 1 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार। हिंगोलीत ओम प्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे नवीन मुख्य कार्यालयाचं इमारत ओम भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं बँकेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री प्रकाशचंद्र सोनी, बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा यांनी बँकेच्या नवीन इमारत ओम भवनाचा उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते दिनांक 1 मार्च रोजी तसेच स्वर्गीय ओम प्रकाशजी देवडा यांच्या पूर्णाकार पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती दिली आहे। तसेच स्वर्गीय ओम प्रकाशजी देवडा यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त 1 मार्च ते 4 मार्चच्या दरम्यान बँकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय, जसे की मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, कॅन्सर तपासणी व मार्गदर्शन शिबिर, अर्बन बँकांसाठी प्रशिक्षण शिबिर, संगीत रजनी, कीर्तन, भजन व कथाकथन आदी कार्यक्रम बँकेतर्फे ठेवण्यात आलेले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली आहे। या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद्र सोनी, बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा, बँकेचे संचालक विठ्ठलदासजी मुंदडा, शशिकांत डोडल, ज्ञानेश्वर मांबडे, राजेश अग्रवाल, संजय देवडा, आशिष काबरा, गजानन देशमुख, MM बुद्रुक, आशिष काबरा, अजित बज, राजू मुदिराज, जनकराज खुराना, डॉक्टर सचिन बगडिया यांनी होणाऱ्या मेडिकल कॅम्पविषयी, कर्करोग, अवयवदान यावर थोडक्यात माहिती दिली। यावेळी पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर जालनापुरे, सर व्यवस्थापक शशिकांत कंदी, उपसर व्यवस्थापक सुधीर मुळे, सहाय्यक सर व्यवस्थापक ज्ञानदेव घुगे, सहाय्यक सर व्यवस्थापक श्रीराम माळोदे, आरोग्य शिबिर समितीचे नंदकिशोर भालेराव, आशिष पिंगळकर, संजय बोहरा व दयाल यादव सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। बँकेचे ग्राहक, सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन बँकेतर्फे करण्यात आलं आहे। 42 वर्षापासून आदरणीय भाऊ स्वर्गीय ओम प्रकाश देवडा व त्यांच्यासोबत काही त्यांच्या सोबतींनी आपल्या हिंगोली येथे एक छोटंसं रोपटं बँकेच्या रूपाने लावलं होतं, तो आज वटवृक्षात रूपांतर झालेला आहे। सुरुवातीला आदरणीय भाऊंनी फक्त आपल्या बँकेकरताच काम न करता पतसंस्था असो, सहकार चळवळ असो, सहकार चळवळ कशी वाढवता येईल आणि सर्वसामान्य जनतेकरता काय करता येईल याकरिता भाऊंनी अथक प्रयत्न केलेले आहेत। 24 तास या जनसेवेच्या कार्याकरता भाऊंनी कार्य केलेले आहे। भाऊंनी बँकेकरता 24 घंटे बँकेकरता भाऊन घेतलेला आहे। भाऊ हा जो पैसा आहे जनतेचा पैसा आहे, आम्ही विश्वस्त आहोत या भावनेने भाऊ काम करतो। त्याच भावनेने आमची नवीन बॉडी सुद्धा एक परिवार असून आणि त्याच भावनेने आम्ही सर्व संचालक मंडळ सुद्धा कार्य करीत असतो आणि सत्यसंकल्पाचा दाता श्रीहरी हा भाऊचा प्रत्येक वेळेसचा वक्तव्य असतो आणि तीच भावना मनात ठेवून आम्ही सर्वजण कार्य करीत आहोत आणि त्याच्यामुळेच आमची निश्चितच आपल्या बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे। आपल्या महाराष्ट्रात 30 शाखा आहेत, तेलंगणामध्ये 3 शाखा आहेत, अशा 33 शाखा झालेल्या आहेत आणि बँकेचं विस्तार व्यवस्थित चालू आहे। स्पर्धात्मक युग आहे, आमचे कर्जाचे व्याजदरही फार कमी आहेत आणि जमिनीचे व्याजदर जास्त आहे। त्या हिशोबाने उत्पन्न कमी होते पण जनतेला सेवा खूप चांगली मिळते। आमच्या बँकेत जवळपास 270 स्टाफ आहे। अजून सुरुवातीचा मी बोललोय की उद्घाटन कसे राहणार, प्रमुख उपस्थिती कोण राहणार, तर साधारण 11 वाजता अशोकराव चव्हाण साहेब इथे पोहोचणार आहेत आणि दानवे साहेब ते आले की आपण पहिले पुतळ्याचं अनावर होईल, नंतर बिल्डिंगचं पुतळ्याचं अनावर होणार आहे, बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे आणि गॅलरी जी आहे फोटो गॅलरी त्याला मी नाव दिलं आहे। जसं आता प्रकाश भाऊने म्हटलं ना, भाऊंचं एक वृद्ध वाक्य होतं, सत्य संकल्पाचा दाता श्रीहरी, तर त्या गॅलरीला आम्ही नाव दिलं आहे सत्य संकल्पाचा प्रवास, हे हेडिंग दिलेलं आहे त्याला। तर त्याचं उद्घाटन होणार आहे आणि हे पहिले हे करतील, मग मान्यवर लोक सगळे स्टेजवर जातील, मग ते जे मान्यवर लोक आले त्यांचा सत्कार होणार आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन होणार, दीप प्रज्वलन होणार आहे, नंतर एक या निमित्ताने एक विशेषण काढलेलं आहे त्याचं विमोचन होणार आहे आणि मग मान्यवरांचे मनोगत होतील। दुपारी मग सगळ्यांचे मनोगत आणि उद्घाटन हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांची
मान्यवरांची जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. त्याच्यानंतर पत्रिकेच्या मागं हे आपण काय केलं, 1 तारखेचं आमचं पंडितजीचं मुहूर्त होतं, पण आता 4 तारखेला भाऊची पुण्यतिथी होती, म्हणून आम्ही काही ना काही या निमित्ताने आपल्या बँकेच्या सभासदांसाठी की आपण एवढी मोठी इथं वास्तू बांधली आहे तर काही करावं म्हणून आम्ही ते थोडं याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिलेली आहे या कार्यक्रमाला. आणि मी स्वतः आता मराठवाडा अर्बन बँक असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये 65 बँक आहेत, आपल्या जिल्ह्यात 6 बँक आहेत. तर त्या असोसिएशन मार्फत आपण एक ट्रेनिंग ठेवलेलं आहे. तर त्याच्यात हे उद्घाटनचं वेगळं राहणार, नंतर बँकेबद्दल काय चाललं आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं मुंबईच्या न्यू इंडिया बँकेमध्ये काय घटना घडली आहे, ते घडू नये. आणि लोकांचं आता तुम्हाला माहिती आहे बीड जिल्ह्यात काय झालं, परभणी जिल्ह्यात काय झालं, हिंगोली जिल्ह्यात काय झालं, पतसंस्थांनी काय केलं, तर असं होऊ नये. त्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे हे सगळं ट्रेनिंगमध्ये सतीश मराठे साहेब सांगणार आहे. CA मिलिंद काळे जे कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष होते आणि आता नॅस्कॉपचे उपाध्यक्ष आहे, ते त्याच्यावर ट्रेनिंग एक देणार आहे. एक आपल्या भारतात 1470 अर्बन बँक्स आहेत, तर त्याच्यासाठी एक नवीन संस्था होऊ घातली आहे, अम्ब्रेला ऑर्गनायझेशन, त्याला म्हणतात NUC FDC. आत्ताच 5 दिवसापूर्वी जनता सहकारी बँक पुणेला माननीय अभितजी शाह आले होते, आपले केंद्रीय सहकार मंत्री, आपले राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळसाहेब पण त्या कार्यक्रमात होते. तेव्हा अमित शाह साहेबांनी 3 घोषणा केल्या की ही अम्ब्रेला ऑर्गनायझेशनला जे इनिशियल कॉन्ट्रीब्युशन आहे अर्बन बँकांचा 300 कोटीचा पहिला टप्पा होता, तो पूर्ण झालेला आहे. त्याच्यात आपल्या बँकेने सुद्धा फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणून 25 लाख रुपयाचा ठराव त्यांना दिलेला आहे. त्या 300 कोटीमध्ये आपल्या बँकेची आम्ही पण सभासद झालो आहे अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे. अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचं काम आहे की छोट्या बँकांना मदत करणं टेक्नॉलॉजीमध्ये, फंड बेस, नॉन फंड बेस. तर त्याचे जे CEO आहेत ते स्वतः इथे येणार आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देणार आहेत. तर मला आपल्याला अजून एक विनंती, हे फक्त तुम्ही उद्घाटनाला आले आणि गेले, तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट असेल या विषयामध्ये त्यांनी तुमच्यासाठी आम्ही हे करू बसायची व्यवस्था. तर तिथं तुम्ही जर उपस्थित राहिले तर लोकांना तुम्ही मेसेज पोहोचू शकाल की आता बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही अम्ब्रेला ऑर्गनायझेशन काय, तर ते तुमच्या माध्यमातून ते जाऊ शकते. त्याच दिवशी संध्याकाळी जे 40-42 वर्षात जेवढे संचालक झाले बँकेचे आणि जेवढे सिनियर एक्झिक्युटिव्ह झाले त्यांचा आम्ही कृतज्ञता 1 तासाचा कृतज्ञतेच त्यांचा सत्कार ठेवला आहे सगळ्यांचा. जेवढे आमचे ऑल डायरेक्टर्स 42 वर्षाचे सगळे आम्ही पहिले कोण होते, जेव्हा 83 ते 88 कोण होते असे सगळे नावं शोधले आणि ते जर जीवन नसतील तर त्यांच्या मुलाला बोलवलं आहे. एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा 1 तासाचा तो कार्यक्रम. त्याच्यानंतर शिंदे बंधू जे आहेत औरंगाबादचे, त्यांचा संगीताचा कार्यक्रम आहे. त्याच्यावरती काही भजन वगैरे पण गातील, काही कृतज्ञाचे त्याच्यात राहणारे भाव. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी पूर्ण आमचे जेवढे बँकेचे सभासद आहे, ग्राहक आहेत, या कॉलनीचे लोक, आमचे संचालक, त्यासाठी एक सायबर ट्रेनिंग ठेवलेली आहे. आता सर्वात मोठी जे चॅलेंज आहे बँकांपुढे तो सायबर सिक्युरिटी थ्रेट्स आहे. तर त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी, कोणत्या प्रकार, काय टेक्निकल, आपण काय चुका करतो आणि ज्याच्यामुळे अटॅक्स होतात. तुम्ही जे पाहतात पेपरला दररोज बातम्या असतात की याचे पैसे गेले ते गेले, तर त्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम. त्याच्यासाठी मुंबईचे जे आमचे शामराव विठ्ठल बँक आहे त्यातले IT हेड मनकीकर साहेब ते येणार आहेत, ते पत्रिकेत याच्यात दिलेले आहे. आणि 2 तारखेला सायबर सिक्युरिटी प्रोग्राम आहे. हां, आणि कॅम्पबद्दल थोडं डिटेल सगळं सांगणार आहे, पण कॅम्पचं स्वरूप थोडक्यात मी सांगतो की आम्ही मोठं शिबिर घेतलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने. तर त्याच्यात पहिले 1 आणि 2 तारखेला ऑर्गन डोनेशनचं आहे. ऑर्गनमध्ये 3 प्रकार, म्हणजे डोळ्याचं, ऑर्गन्सचं आणि बॉडीचं. आणि 3 लाख कॅटरॅक्ट जेवढे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन होणार आहे त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सांगण्यात आता येतील. आणि 4 तारखेला सर्व प्रकारचे कॅन्सर त्याच्यावर हे आहे. आणि मग नुसतं कॅम्प घेतले, त्याची नोंद घेणार आहे, त्याचं सगळं कन्क्लुडिंग रेकॉर्ड रजिस्टर नोंद होणार आहे आणि त्याचा फॉलोअप घेणार आहे. काल परवा स्वतः कलेक्टर साहेब आले, इथं 2 तास होते. त्यांनी म्हटलं की तुम्ही जेवढे पेशंटचे नाव येणार ते आम्हाला, तुम्ही काय केलं फ्रीमध्ये ते करा, बाकीची यादी आम्हाला द्या, तर आम्ही सगळे सूचना देऊ आणि ते करून घेऊ सगळं. तर हे कॅम्पबद्दल अजून तुम्हाला डिटेल सांगतील. मी बँकेबद्दलच थोडं पुढचं कार्यक्रम सांगतो. तर 2 तारखेला IT अवेअरनेस आहे. आणि संध्याकाळी आम्ही जे अमोल बोधले महाराज आहेत उस्मानाबादचे, त्यांचं तिथं कीर्तन ठेवलेलं आहे संध्याकाळी. तर मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे जे लोक इथे येतील, कीर्तनाचा कार्यक्रम. 3 तारखेला सोमवार आहे. सोमवारी 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत. खाली नांदेडची लायन्स क्लबची व्हॅन येणार आहे कॅटरॅक्ट ऑपरेशनसाठी. आणि वरचं जो आमचं 5000 स्क्वेअर फुटाचं कॉन्फरन्स हॉल आहे
त्याच्यात आम्ही पहिलं ट्रेनिंग या बिल्डिंगचा आम्ही उद्देश आमच्यापुरताच न ठेवता 3 जिल्ह्याचा विचार करून आम्ही 2 कॉन्फरन्स रूम 2 ट्रेनिंग हॉलवरती ठेवलेले आहेत, जे की आम्ही नेहमी सहकार क्षेत्राच्या ट्रेनिंगसाठी वापरणार आहे, त्याचा वापर करणार आहे. तर त्याचं पण उद्घाटन हिंगोली परभणी अर्बन बँक असोसिएशन व हिंगोली सहकार भारती असं संयुक्तरित्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सिनियर एक्झिक्युटिव्ह त्यांची ट्रेनिंग ठेवलेली आहे. त्याच्यासाठी पुण्याचे आणि औरंगाबादचे तज्ज्ञ लोक बोलवले आहे. एक दिवशी तो शिबिर आहे. तर तो सोमवारी चालणार आहे. सोमवारी संध्याकाळी कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भजन ठेवलेले आहे. नागपूरचे कुमार योगीजी म्हणून आहेत, त्यांचे भजन होणार आहे. आणि चौथा दिवस 4 तारखेला मंगळवार आहे, त्या दिवशी भाऊंची पुण्यतिथी आहे. त्या दिवशी आपलं जे शिबिर आहे ते कॅन्सरचं निदान होणार आहे दिवसभरात. संध्याकाळी जे सुप्रसिद्ध धर्मालंकार सरकाररत्न स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या अथक प्रयत्नामुळे 1982 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आम्हाला लायसन्स दिलं आणि 1983 साली आमची ही पहिली ब्रांच हिंगोली इथे सुरू झाली. त्याला आज 42 वर्ष पूर्ण झाली. 21 मार्च 2024 पोझिशन झालं. आमच्या शाखा 28 होते, आज आमच्या शाखा 33 आहे. या आर्थिक वर्षात आम्ही 5 नवीन शाखा उघडल्या. हिंगोलीला ही एक, लासूर, औरंगाबाद, पुणे आणि तेलंगणामध्ये निर्मल अशा 5 शाखा आम्ही या आर्थिक वर्षात उघडल्या. 31 मार्च 2024 रोजी आमचं डिपॉझिट होतं 759 कोटी आणि आमचे कर्ज होते 416 कोटी आणि आमचा नफा होता 6.64 कोटी. आणि NPA जे होते त्याच्यात ग्रॉस NPA आणि नेट NPA असे 2 प्रकार असतात. ग्रॉस NPA आमचा 5% होता आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आमचा नेट NPA 0% होता बँकेचा. आमचे सगळे लोक अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. आज 33 शाखा कार्यरत आहेत. आमचा स्टाफ अतिशय नम्र आहे. आणखी एक गोष्ट शेअर करताना मला खूप आनंद होतो. बँकांमध्ये किती कंप्लेंट येतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज रोजी आमच्या बँकेत कंप्लेंट हा प्रकार नाही, कंप्लेंट 0 आहे. आज एकही कंप्लेंट आमच्या बँकेविरुद्धची किंवा खातेदाराची किंवा कस्टमरची पेंडिंग नाही. आम्ही झिरो कंप्लेंट ब्रँच आहे, बँक आहोत. एकही कंप्लेंट नाही आणि अशीच प्रगती ह्या पुढं चालू ठेवायचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय जर तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे